पाहुणे घरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाय सोसते मराठी असे म्हणणारे आपण परप्रांत व्यक्तीसोबत लगेच तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधतो. आपल्याच घरात आपण आपल्याच मराठी भाषेला परके करतो. हिंदी, इंग्रजी या भाषांना प्राधान्य देणारे आपण आपल्याच मराठी अशा आपल्याच मायबोली भाषेचा उच्चारही स्पष्ट करत नाही. आणि मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी काय होणार असा प्रश्न करणारे हे आपणच. मला वाटते आज आयोजकांनी जो विषय मांडला आहे तो माझ्यासारख्या लहान मुलाला विचार करायला लावणारा आहे. मी स्वराज संतोष होडे, इयत्ता 7वी विषय मांडत आहे मला समजलेली मराठी भाषा. मला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा आई, बाबा, आजी, आजोबा, काका यांच्यामध्ये मराठी, सैनिक, इंग्रजी या भाषेंवर चर्चासत्र सुरू झाले. माझे कुटुंब मराठी शाळेत शिकलेले माझे कुटुंब मला प्रामुख्याने इंग्रजी शाळेत घालण्यासाठी चर्चा करत होते. पण त्या सर्वांमध्ये प्रामुख्याने माझी आई मला मराठी शाळेतच घालण्यासाठी आग्रही होती. पण शाळेत जाण्यापूर्वी मला भाषा येतच नव्हती का? तर नाही. मामा हा शब्द मी उच्चारला आणि त्यानंतर आई, बाबा, काका, चिऊ, हम्मा असे शब्द मी एक दुसऱ्यांशी संवाद साधायचो व तेही मला आनंदाने प्रतिसाद द्यायचे. काऊची उची नको, राजा राणीची नको, आई गोष्ट मला सांग रामाची. या गीतातून रामाचे दर्शन होते. श्यामची आई पुस्तक वाचत असताना आईने माझ्यातील श्याम कसा निर्माण होईल हे पाहिले. आणि जेव्हा शाळेत जायची वेळ आली तेव्हा जी मराठी मी बोलत होतो ती मला लिहावी लागणार. हे ऐकून मला जरा कंटाळा आला. पण आपण जसा मौखिक संवाद साधतो तसा लेखी संवाद साधण्यासाठी आपल्याला भाषेचे लेखन आवश्यक आहे. सुंदर अक्षर हाच खरा दागिना हे मला कळले व मी मराठीच्या वयंदार अक्षराच्या जगात हरवून गेलो. मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार, विसर्ग असे अलंकारांनी नटलेली अननसापासून ज्ञानेश्वरांचा अशी माझी मराठी वर्णमाला. मंथन, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांचा अभ्यास करताना प्रथम भाषा मराठी यात वाक्यप्रचार, सुविचार, पर्यायी शब्द, अलंकारिक शब्द असे हे पाठ करत असताना माझ्या लक्षात आले मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थही असतात. जसे खेकडा, कर्क म्हणजे एक रास आणि त्याचा दुसरा अर्थ एक असाध्य रोग व त्याचा तिसरा अर्थ खेकडा. मराठी भाषेत एक शब्द घेतला की त्याच्याशी निगडीत अनेक म्हणी, वाक्यप्रचार असतात. जसे नाक हा शब्द घेतला की नाकाला मिरच्या जोडणे, नाकाने कांदे सोलणे, नाकी नवणे असे अनेक संदर्भ यात येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या कल्याणासाठी राज्य व्यवहार कोश सुरू केले. कारण ते फारसी, मराठी व उर्दू भाषांचे आक्रमण दूर करण्यासाठी. पण आपण आता शुद्ध मराठी बोलत नाही. आपण मराठी भाषा बोलत असताना त्यात हिंदी किंवा इंग्रजी शब्द घेतो. जसे आई मी बनाना खाल्ला, आई मी स्कूलला चाललो, तसे अनेक शब्द आपण त्यामध्ये घेतो. पण आणि कधी कधी तर आपल्याला झेरॉक्स, कम्प्युटर, पेपर, हॉस्पिटल यांचे पर्यायी मराठी शब्द हेही आठवत नाही. जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आणि
ज्ञानेश्वर म्हणणाऱ्या मुक्ताई हेही मराठी भाषेतलेच. शाळेत बालसभेत माझी बहीण गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची चक्कड म्हणताना ऊर भरून येते. शाळेत निबंध स्पर्धा होती. त्यात आपल्या स्वअनुभवातून निबंध लिहायचा होता. त्यात मला पंख असले असते तर आईवर कविता असे विषय होते. याची सवय फक्त मला शाळेनेच लावली ना. हे सर्व शक्य झाले ते माझ्या कुटुंबाच्या, माझ्या शाळेच्या, माझ्या परिसराच्या भाषा मराठी असल्यामुळेच ना. पण आम्ही हिंदी किंवा इंग्रजी या भाषेंना कमी समजतो असे नाही, तर इंग्रजी, हिंदी या संपर्क भाषा आज खूप गरजेच्या आहेत. पण आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपली मायबोली मराठी भाषा आपल्याला येणे गरजेचे आहे. म्हणून मला वाटते, बोलावंसं वाटते, लाभलं भाग्यामास बोलतो मराठी, लाभलं भाग्यामास बोलतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद.